बीड येथे मध्यस्थी केल्याने खून, 3 तासात आरोपी अटक, गुन्हे शाखेची कारवाई। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोनाखोटा येथील शरद आसरुबा धनवे वय 42 वर्ष यांचा खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने अवघ्या 3 तासात उलगडा करून आरोपी रणजित शेषराव मस्के वय 52 वर्ष राहणार पहाडी दैफळ यास अटक करण्यात आली। हकीकत अशा प्रकारे मध्यस्थी शरद धनवे यांचा मुलगा आदित्य शरद धनवे वय 20 वर्ष राहणार सोनाखोटा तालुका अडवणी यांनी धारूर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसापूर्वी घडलेल्या कौटुंबिक वादातून मध्यस्थी केल्याने घडली घटना। रणजित मस्के यांचे मुलीने गोकुळ सांगळे यांचे मुलासोबत पळून जाऊन लग्न केले होते। त्यांचा वाद मिटविण्याची मध्यस्थी केल्याने त्यांचा राग मनात धरून धनवे यांना एका खोलीत बंद करून मारहाण केली। त्या मारहाणीत मारेकरी रणजित शेषराव मस्के याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती बीड गुन्हे शाखेला मिळताच व गुप्त माहितीच्या आधारे शासकीय रुग्णालयात जाऊन आरोपी मस्के वय वर्ष 52 राहणार पहाडी दैफळ याला ताब्यात घेतले। एकीकडे मैताचे नातेवाईक आरोपीला अटक करेपर्यंत उत्तरीय तपासणी करणार नाही। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 तासात आरोपीला अटक केल्याने उत्तरीय तपासणीस नातेवाईकांची संमती। ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल महेश जोगदंड, पोलीस कॉन्स्टेबल बापासाहेब घोडके, पोलीस कॉन्स्टेबल जफर पठाण, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंदे, सुनील राठोड यांच्या पथकाने केली कारवाई। त्यांचे नागरिकांच्या वतीने होत आहे कौतुक। प्रतिनिधी नवीद इमानदार, बीड जिल्हा।